एका छोट्या गावात रामू नावाचा एक मुलगा राहत होता. तो खूप साधा, प्रामाणिक आणि चांगल्या मनाचा होता. पण त्याच्या आयुष्यात एक मोठी अडचण होती. लहान सहान गोष्टींनाही तो घाबरायचा. रात्री बाहेर जायचं तर तो कधीच एकटा जायचा नाही. अंधार, एकटेपणा, अनोळखी लोक, सगळ्याची त्याला भीती वाटायची. रामू मोठा होत होता, पण त्याची भीतीही तशीच वाढत होती. तो कामाला जायला घाबरायचा, नवीन लोकांशी बोलायला घाबरायचा. त्याचे मित्र त्याची चेष्टा करायचे, तू कधीच काही करू शकणार नाहीस. हे ऐकून रामू आतून खूप दुखावला जायचा. रात्री तो एकटाच बसून विचार करायचा, मी असा का आहे, मी कधी बदलणार. एक दिवस गावात एक वृद्ध माणूस आला. त्याने रामूकडे पाहिला आणि विचारलं, तू एवढा घाबरलेला का आहेस. रामू डोळ्यात पाणी आणून म्हणाला, मला सगळ्याची भीती वाटते, मी काहीच करू शकत नाही. तो वृद्ध माणूस शांतपणे म्हणाला, तू अक्कलकोटला जा, स्वामी समर्थ तुझी भीती दूर करतील. रामूला थोडी आशा वाटली. रामू थोडा घाबरतच अक्कलकोटला निघाला. रस्ता लांब होता. तो थकला, घाबरला, पण तरीही तो चालत राहिला. त्याच्या मनात एकच विचार होता, कदाचित माझं आयुष्य इथे बदलू शकतं. शेवटी तो अक्कलकोटला पोहोचला. तो स्वामींच्या समोर गेला. त्याचे डोळे पाण्याने भरले होते. तो म्हणाला, स्वामी, मला खूप भीती वाटते, मी काहीच करू शकत नाही. स्वामी शांतपणे त्याच्याकडे पाहत होते आणि त्यांनी प्रेमाने म्हटलं, मी आहे तुझ्यासोबत. रामूला पूर्ण समजलं नाही, पण त्याच्या मनाला थोडी शांती मिळाली. रामू परत गावाकडे निघाला. रात्री झाली होती. रस्ता जंगलातून जात होता. सगळीकडे अंधार होता. वारा वाहत होता आणि एक विचित्र शांतता होती. रामू खूप घाबरला. अचानक त्याला वाटलं, कोणीतरी माझ्या मागे चालत आहे. तो थांबला, मागे वळून पाहिलं. कोणीच नव्हतं, पण तरीही त्याला जाणवत होतं, कोणीतरी आहे. रामू पुन्हा चालायला लागला. अचानक तो पाय घसरला. तो पुढे पडणार इतक्यात तो थांबला. समोर एक खोल खड्डा होता. जर तो पुढे गेला असता तर तो थरथरला. तो म्हणाला, मला कोणी थांबवलं. त्याला समजलं, रामू सुरक्षित घरी पोहोचला. त्या दिवसापासून त्याच्यात बदल झाला. त्याची भीती हळूहळू कमी झाली. तो काम करू लागला. लोक आश्चर्यचकित झाले. रामू फक्त एकच म्हणायचा, स्वामी माझ्यासोबत आहेत. बीर श्री स्वामी समर्थ. हसत छान कथा ऐकण्यासाठी चॅनल का सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट करा.